नमस्कार. आजची माहिती खास गडचिरोली आणि आसपासच्या भागातील तरुणांसाठी आहे. एक मोठी संधी समोर आली आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दल घेऊन येत आहे प्रोजेक्ट उडान आणि या अंतर्गत एक भव्य रोजगार मेळावा आयोजित केला जातोय. चला बघूया यात काय खास आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न, नोकरीच्या शोधात आहात का? जर याचं उत्तर हो असेल तर मग ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही तुमच्यासाठीच आहे. तर ही संधी नक्की आणलीये कोणी? तर हे आयोजन आहे गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचं आणि त्यांना सिव्हिक ॲक्शन ग्रुपचं सहकार्य लाभलं आहे. हे सगळं होतंय प्रोजेक्ट उडानच्या अंतर्गत. स्थानिक तरुणांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळाव्यात, त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावं, यासाठी उचललेलं हे एक खरंच खूप महत्त्वाचं पाऊल आहे. ओके, तर मग आता बघूया की ही संधी नेमकी आहे तरी काय आणि याचा फायदा कसा घेता येईल. सगळी माहिती घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, तारीख, वेळ आणि ठिकाण हे नीट लक्षात ठेवा. तर हा मेळावा आहे गुरुवार 16 एप्रिल 2026 सकाळी बरोबर 10 वाजता. आणि कुठे? तर पोलीस मुख्यालय गडचिरोली इथे. ही तारीख आणि वेळ विसरू नका, कुठेतरी लिहूनच ठेवा. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की या मेळाव्यात सहभागी कोण होऊ शकतं, म्हणजे एलिजिबिलिटी काय आहे? चला तेच पाहूया. आणि इथे खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजे पात्रतेचे निकष खूप सोपे आणि व्यापक ठेवले आहेत. वयाची अट आहे 18 ते 35 वर्ष. आणि शिक्षणाचं म्हणाल तर तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, कोणीही यात सहभागी होऊ शकतं. म्हणजे बघा, जवळजवळ सगळ्याच तरुणांना इथे संधी आहे. बरं, आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. ही संधी नेमकी किती मोठी आहे? आणि आकडे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरंच खूप मोठे आकडे आहेत. ऐका, या एका मेळाव्यात तब्बल 4000 4000पेक्षा जास्त जागा उपलब्ध असणार आहेत. आणि या 4000 जागांसाठी 1-2 नाही तर तब्बल 35 पेक्षा जास्त मोठ्या प्रायव्हेट कंपन्या तिथे येणार आहेत. विचार करा. पण ह्या कंपन्या आहेत तरी कुठल्या? चला काही मोठी नावं बघूया जी तिथे येणार आहेत. या टाटा मोटर्स, महिंद्रा, फ्लिपकार्ट, डी-मार्ट अशी एक ना अनेक मोठी नावं आहेत. म्हणजे यावरूनच कल्पना येते की इथे मिळणाऱ्या नोकऱ्या किती चांगल्या दर्जाच्या असतील. ओके, सगळं तर कळालं, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, नोंदणी कशी करायची? घाबरू नका, प्रोसेस एकदम सोपी आहे. काय करायचंय तर कार्यक्रमाच्या पोस्टरवर एक QR कोड दिलेला आहे. तो शोधायचा, तो तुमच्या मोबाईलने स्कॅन करायचा, एक फॉर्म उघडेल, त्यात तुमची माहिती भरायची आणि नाव नोंदवायचं. बस, इतकं सोपं आहे. आणि ही बघा, नोंदणीसाठीचा QR कोड आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दोन्ही इथे स्क्रीनवर आहेत. अजिबात वेळ वाया न घालवता हा QR कोड स्कॅन करून नोंदणी करा. काही शंका असेल तर दिलेल्या नंबरवर फोन करा. खरंच ही तुमच्या करिअरसाठी एक खूप मोठी संधी ठरू शकते, त्यामुळे याचा फायदा नक्की घ्या.